इग्नोर करायला शिका, तेव्हाच लोक इज्जत देतील. कधी कधी आयुष्यात सगळ्यात मोठी ताकद वाद घालण्यात नसते, तर शांतपणे इग्नोर करण्यात असते. आपण मात्र उलट करतो. जो आपल्याला टोचतो त्याला लगेच उत्तर देतो. जो आपल्याला कमी लेखतो त्याच्याशी भांडतो. जो आपल्याला दुखावतो त्याच्याशी स्वतःला सिद्ध करायला जातो. आणि याच गडबडीत आपण आपली शांतता गमावतो. गावात जसं कुत्रं भुंकतं ना, जर तुम्ही घाबरून पळायला गेलात तर ते अजून चावायला येतं. पण तुम्ही न घाबरता जागीच थांबलात तर ते थांबतं. माणसांचंही तसंच आहे. जो तुमच्यावर बोलतो, जो तुमची थट्टा करतो, जो तुमचं नाव खराब करतो, त्याला जास्त महत्त्व देऊ नका. कारण तुम्ही ज्या क्षणी त्याला महत्त्व देता ना, त्या क्षणी तुम्ही त्याला ताकद देता. इग्नोर करायला शिकणं म्हणजे कमकुवतपणा नाही, तो स्वाभिमानाचा निर्णय असतो. लोकांना वाटतं की तुम्ही घाबरलात, पण प्रत्यक्षात तुम्ही वरच्या पातळीवर गेलेले असता. जेव्हा तुम्ही सगळ्यांना उत्तर देणं सोडता, तेव्हा लोक तुमच्याबद्दल जास्त विचार करायला लागतात. ते म्हणतात, हा साधा नाही, काहीतरी वेगळं आहे. ज्याला प्रत्येक छोट्या गोष्टीला प्रतिक्रिया देण्याची सवय असते, त्याची किंमत कमी होते. पण जो शांत राहतो त्याची किंमत आपोआप वाढते. लक्षात ठेवा, सगळ्या लढाया लढायच्या नसतात. काही लढाया शांतपणे सोडून द्यायच्या असतात. कारण काही लोक फक्त प्रतिक्रिया पाहायला उकसवतात. तुम्ही शांत राहिलात की तेच हारतात. गावात म्हणतात ना, जे जास्त भांडतं त्याला लोक हलकं समजतात, पण जे शांत राहतं त्याला मान देतात. म्हणून वादात पडू नका. स्वतःला सिद्ध करत बसू नका. स्पष्टीकरण देत फिरू नका. फक्त इग्नोर करा, आपलं काम करा आणि पुढे जा. आणि मग एक दिवस असा येईल की जे आज तुम्हाला हलकं समजतात तेच उद्या तुमच्यासमोर हात जोडून उभे राहतील. कारण इग्नोर करणं शिकलं कीच लोक खरं आदर करायला लागतात.